बघा, आज बघूया आपण इकोसिस्टीम मीन्स काय. इकोसिस्टीम म्हणजे काय, ज्या एन्व्हायरमेंट मध्ये आपण बसलेलो आहे, जसं की आपल्या आजूबाजूला काही लिव्हिंग थिंग असतील, काही नॉन लिव्हिंग थिंग असतील, बायोटिक थिंग्स असतील, अबायोटिक थिंग्स असतील, या सगळ्यांना एकत्रितपणे आपण म्हणतो इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था. आता लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग हे तर आपल्याला आजूबाजूला माहिती कोणकोणते असतात, बट बायोटिक आणि अबायोटिक या गोष्टी म्हणजे काय ते बघू आपण आता. आता बायोटिक म्हणजे काय, बायोटिक म्हणजे सेम लिव्हिंग थिंग्स, ज्या सजीव गोष्टी आपल्या आजूबाजूला, ह्युमन, ॲनिमल, बर्ड्स, प्लांट, इन्सेक्ट, या सगळ्या झाल्या आपल्या बायोटिक थिंग. अबायोटिक थिंग म्हणजे काय, की अशा गोष्टी की ज्या ह्युमन प्रोड्यूस करू शकत नाही, बट त्यांच्याशिवाय तो जिवंतही राहू शकत नाही, अशा गोष्टींना म्हणू आपण अबायोटिक फॅक्टर. फॉर एक्झाम्पल जसं की एअर, वॉटर, एअर आहे, वॉटर प्लस सनलाइट आहे, या अशा गोष्टी की ज्या ह्युमन प्रोड्यूस करू शकत नाही. तसंच काही पॅरामीटर आहे, टेम्परेचर आहे, एअर आहे, ह्युमिडिटी आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहे, या सगळ्या गोष्टींना म्हणतो आपण अबायोटिक. त्या सगळ्यांना एकत्रितपणे म्हटलं जातं इको सिस्टीम म्हणजेच परिसंस्था.